दिग्रस जलसा जल्लोष बळीराजाचा दिग्रस येथे शंकरपट सामने सुरू झालेले आहेत। आपल्यासोबत अनुपजी खराळे आहेत, मंडळाचे पदाधिकारी। काय सांगू शकाल या शंकरपटाबद्दल? सर्वप्रथम आपले आम्ही मनपूर्वक स्वागत करतो की तुम्ही मागील 7 दिवसापासून आमच्या दिग्रस जलसाची ज्या पद्धतीने प्रसिद्धी केली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। ग्रामीण भागातील बळीराजाचा हा उत्सव असतो आणि हा उत्सव एक थाटामाटात साजरा व्हावा या गावचे 2 सुपुत्र मदनराव खळदकर आणि मुकुंदराव मानकर स्वर्गीय यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा थाटामाटातला उत्सव आमचे ज्येष्ठ बंधू मनोजभाई खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गावकरी मंडळी मिळून एकत्र येऊन करत असतात। आज मोठ्या खुशीच्या वातावरणामध्ये नुकताच उद्घाटनाचा समारंभ पार पडला आणि पार पडत असताना गावातील सर्व कास्तकार बांधव आणि सर्व आमची मित्रमंडळी मोठ्या संख्येने इथं उपस्थित होते। येणाऱ्या काळामध्ये आज, उद्या आणि परवा प्रत्येक गावातील नागरिक जो इथं येणार तो इथून खुश होऊन गेला पाहिजे, इथून काहीतरी चांगलं म्हणून गेला पाहिजे, म्हणून एवढा भव्य पटाचा मानस भैयांनी इथं आयोजित केलेला आहे। महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी जे शंकरपटामध्ये धुरा सांभाळणारे जे शेतकरी आहे कोणकोणते सामील झालेले आहेत? मागील वेळेस औरंगाबादचा एक चांगला बैल इथं होता, त्यानं चांगल्या पद्धतीनं इथं प्रदर्शन केलं, आमच्या सर्व बांधवांचं इथं मनोरंजन केलं आणि बैल कसे असतात, पटातील श्वान कसे असतात हे सगळं त्याने दाखवून दिलं। याही वेळेस जवळपास मोठ्या संख्येनं पर जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत आणि आपण पाहत आहात का जे उद्या परवाचे जे पटवाले आहे ते सुद्धा आज इथं येऊन पोहोचून गेले आहेत। मी आभार सुनील केदार साहेब आणि त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारचे मानेल की या पटावरील बंदी त्यांनी उठवण्यास एक चांगला पुढाकार घेतला आणि जे पटावर जे बंदी होती ते त्यावेळेसील सरकार, महाराष्ट्र सरकार मध्ये जे कोणी मंत्री होते जसे आमचे आदरणीय नेते अनिल बाबू देशमुख, सुनील बाबू केदार यांनी जे मानस घेतलं आणि जे आज आम्हाला जे पाहायला मिळालं हे त्यांच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक मंडळाच्या वतीने आभार। तर हे होते मंडळाचे पदाधिकारी अनुपजी खराळे यांनी आपल्या घरच्या सदस्य म्हणून या बळीराजाला आपण पाळलं पाहिजे, याप्रमाणे प्रत्येकांचा पाळण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे या ठिकाणी त्यांनी विदर्भ अर्पण न्यूजशी व्यक्त केलेला आहे। विदर्भ अर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, काटोल।